तुमच्या घरात शेजारी किंवा ओळखीतील कोणती महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे का? आणि तिचं ई-केवायसी अजूनही बाकी आहे का? तर नीट ऐका. कारण सरकारने आता ई-केवायसी बाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने 18 नोव्हेंबर 2025 रोजी नवीन जी-आर जारी केला आहे. ज्यात लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांचे पती किंवा वडील नाहीत किंवा घटस्फोट झाला आहे, त्यांना आता मोठी सूट मिळणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहतात आपली सेस यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाचा 18 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित झालेला महत्त्वाचा जी-आर, ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबत सरकारने काय नवीन निर्णय घेतला आहे, नवीन अंतिम तारीख कोणती आहे, विधवा आणि घटस्फोटित महिलांनी ई-केवायसी कशी करायची आणि त्यासाठी कोणती कागदपत्र लागणार आहेत, याची संपूर्ण माहिती दिली आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसीच्या माध्यमातून आधार ॲथेंटिकेशन करण्यास मुदतवाढ देण्याबाबतचा दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे. यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊया. प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजेच डीबीटीद्वारे आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येते. या योजनेमध्ये पात्र महिलांची पडताळणी आणि त्यांच्या माहितीसाठी ई-केवायसी करणे आवश्यक होते. यासाठी आधार क्रमांकावरून आधार ॲथेंटिकेशन करणे बंधनकारक होते आणि ही प्रक्रिया करण्यासाठी सुरुवातीला 18 नोव्हेंबर 2025 पर्यंतची मुदत दिली होती. परंतु काही जिल्ह्यांमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच अनेक महिलांच्या पती किंवा वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या आधारशी लिंक केलेल्या मोबाईलवर ओ-टी-पी मिळण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे अनेक महिलांचे ई-केवायसी पूर्ण होऊ शकले नव्हते. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया करण्याची मुदत वाढवण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. आता शासन परिपत्रकात काय म्हटलं आहे ते बघूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत पात्र महिलांची पडताळणी आणि माहितीची खातरजमा करण्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. सरकारने यासाठीची अंतिम मुदत वाढवली असून ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख आता 31 डिसेंबर 2025 अशी निश्चित केली आहे. या योजनेत ज्या लाभार्थी महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा घटस्फोट झाला आहे, अशा महिलांनी सर्वप्रथम स्वतःचे ई-केवायसी करून घ्यावे. त्यानंतर पती किंवा वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा आवश्यक असल्यास कोर्टाचा आदेश जे लागू असेल ती कागदपत्रे 31 डिसेंबर 2025 पूर्वी अंगणवाडी सेविकेकडे जमा करावीत. अंगणवाडी सेविका महिलांनी दिलेली कागदपत्र तपासतील. कागदपत्र योग्य असल्यास त्या महिलेला पती किंवा वडिलांचे ई-केवायसी करण्यापासून सूट द्यावी अशी शिफारस अंगणवाडी सेविका सीडीपीओ म्हणजेच बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे पाठवतील. त्यानंतर सीडीपीओ ही शिफारस जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकाऱ्याकडे पाठवतील आणि शेवटी जिल्हाधिकारी ही शिफारस आयुक्त कार्यालयामार्फत सरकारकडे मंजुरीसाठी पाठवतील. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबत सरकारने घेतलेला हा निर्णय प्रत्येक लाभार्थी महिलेसाठी खूप महत्त्वाचा आहे. जर तुमच्या ओळखीतील कोणाची अजूनही ई-केवायसी बाकी असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.